काय है कि क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, कि आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही, सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही. जाऊ दे, वेळ येईल, टाईम. आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत, दमदार आहेत. वेळ काळ वेळ बघू. आता सगळे मिळून सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या, याची चौकशी त्याची चौकशी त्याची चौकशी. काय करा ना, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, नुसतं बोलू नका. त्यामुळं माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्रित येता. प्रश्न काय, जयंत पाटलांच्या आईवडिलांच्या बद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली तरी त्याच्या समर्थनासाठी आपण सभा घेतोय, हे मला वाटत नाही. मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष असा विचार करू शकेल. आता आमच्या सभेतही 2-4 जणांनी इकडे तिकडे भाषणं केली, त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही. त्यामुळं ठीक आहे, आता तो प्रश्न बाजूला गेलेला आहे. पण आमच्या भागातल्या जनतेच्या भावना फार मोठ्या दुखावलेल्या आहेत, सांगली जिल्ह्यातल्या आणि या भागातल्या. आणि निवडणुकीतून उत्तर देणं हेच त्याला योग्य उपाय आहे. आपल्याला काही झालं तरी सत्तेतच जायचं आहे असं काही लोकांच्या मनात असतं. आणि विशेषतः अलीकडेच एक तरुण आमचे भारतीय जनता पक्षात गेले, आमच्या जिल्ह्यातले. त्याच्या आजोबाचा इतिहास काय आहे? त्याच्या आजोबांचा इतिहास हा कम्युनिस्ट चळवळ, स्वातंत्र्य संग्राम सेनानी, बहुजनांचा पुरस्कार करत असणारा कायम माणूस. कायम आयुष्यभर त्यांनी जातीयवादी कुणाचीही अंगावर सावली पडून दिली नाही. पण एक आमदारकी मिळण्यासाठी आमची बाजू सोडून तिकडे गेले. मला आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पक्ष घेताना पण त्याची बॅकग्राऊंड काय, त्याचे विचार काय हे न बघता सगळ्यांनाच दार खुलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची आता हळूहळू काँग्रेस व्हायला लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पूर्वी काँग्रेसचं असंच असायचं, तशी आता भाजपमध्ये सगळी लोक चाललेली आहेत. आता आम्हाला अजित